हे सगळे पेपर्स, ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमय्याच्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये आपल्या बरोबर ना शुद्ध भाषेत आपल्या मराठीत, माझं त्या दलालाला आव्हान आहे आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, कधी सांगा आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन. अख्खी शिवसेना जोड्याने मारेन. मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्रामध्ये, दलाल, हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. हे बाहेरचे लोक येऊन आमच्यावरती दादागिरी करणार, आमच्या घरात घुसणार, आमच्या बायका मुलींकडे बघणार, हाँ, आणि भाजपवाले टाळ्या वाजवणार. अब और एक मैं आपको बहुत इंटरेस्टिंग और मजे की बात बताने जा. अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमय्या की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमय्या की है और वो राकेश वाधवान का पार्टनर है. ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी किरीट सोमय्याच्या अनेक जवळच्या लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले. देवेंद्र रजनीकांत लधाने त्याचं नाव आहे. ही द फ्रंट मॅन ऑफ किरीट सोमय्या. किरीट आणि नील सोमय्याला ताबडतोब अटक करा. हे फक्त मी 5% सांगितलं आहे, कारण बाकी सगळे पेपर्स आज जातील. ईडी का करप्शन इस हद तक है कि ये सब लोग ईडी के वसूल एजेंट बन गए. की आम्हाला संदेश द्यायचा आहे की महाराष्ट्र नाही. मराठी माणूस बेईमान नाही आणि तुम्ही कितीही नामर्दांगी करून आमच्या पाठीमागे वार केले तरी शिवसेना घाबरणार नाही. आणि 3ऱ्या दिवशी ताबडतोब माझ्यावर आणि माझ्या आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. 3ऱ्या दिवशी अत्यंत वाईट पद्धतीने पहाटे 4 वाजता, पहाटे 3 वाजता आणि त्याच्या आधी धाड पाडण्याआधी तो मुलुंडचा जो दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि सांगतो की आता संजय राऊतांना अटक होणार आहे. आता ईडीचे लोक त्यांच्या घरी पोहोचणार आहेत, या माणसाच्या घरी पोहोचणार आहेत. हा काय प्रकार? पाहू महाराष्ट्रात कोण राहता येते, तुम्ही राहताय की आम्ही राहतो. हा महाराष्ट्र आमच्या बापाचा आहे. हे बाहेरचे लोक येऊन आमच्यावरती दादागिरी करणार, आमच्या घरात घुसणार, आमच्या बायका मुलींकडे बघणार, हा, आणि भाजपवाले टाळ्या वाजवणार. उद्धव ठाकरे आणि परिवाराचे रोज काहीतरी एक प्रकरण काढत असतात. काय तथ्य आहे त्यात? आतापर्यंत कोणी त्यांच्याकडनं सांगायला आलं नाही समोर, पण मी तुम्हाला सांगतो. तो जो कोण बोलतोय ना दलाल, ज्याला मराठीमध्ये बरोबर ना शुद्ध भाषेत आपल्या त्याने असं म्हटलं की ठाकरे कुटुंबियांनी कोरलाई गावात अलिबाग जवळच्या 19 बंगले बांधून ठेवलेत म्हणे. काय 19 बंगले? ही बेनामी प्रॉपर्टी आहे. 19 बंगले. माझं आव्हान आहे त्या माणसाला, माझं त्या दलालाला आव्हान आहे आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो, कधी सांगा आपण 4 बसेस करू आणि आपण त्या 19 बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ. आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची. जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन.
अख्खी शिवसेना जोड्याने मारली. मराठी माणसाचा द्वेष महाराष्ट्राविषयी असूया. हाच किरीट सोमय्या ज्याने काही वर्षापूर्वी हायकोर्टामध्ये एक पिटिशन केलं होतं, आठवत असेल तुम्हाला. शिशिर शिंदे असतील, त्यांना माहिती आहे. मराठी भाषा, बरोबर ना, मुंबईतून मराठी भाषा शालेय शिक्षणात सक्तीची असू नये यासाठी जो माणूस कोर्टात जातो आमच्या मराठी भाषेविरुद्ध, त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता? हा भारतीय जनता पक्षाचा फ्रंटमॅन आणि मराठी कट्टा चालवतात हे लोक मुंबईमध्ये. महानगरपालिका मराठी कट्टा. मराठी भाषेच्या विरुद्ध जो माणूस कोर्टात गेला महाराष्ट्रामध्ये, हा दलाल आमच्या मराठी भाषेविरुद्ध. आणि काय तुम्ही सांगताय मराठीला अभिजात भाषा दर्जा आम्ही देतोय म्हणून? आधी याचा थोबाड बंद करा, आता आम्ही करू. तुमचे प्रिय जे रोज असतात ना तत पप करत, त्यांनी म्हणे पीएमसी बँक घोटाळा काढला. पीएमसी बँक घोटाळा. दुसरे काढलंय पत्राचाळ. आणि पीएमसी बँक घोटाळा पत्राचाळीशी त्यांनी आमचा सगळ्यांचा संबंध लावला. माझं तिथे बँकेत कधी खातं नाही, मला ती बँक कुठे माहित नाही. पत्राचाळ मी अद्याप बघितलेली नाही. ठीक आहे, माझ्या आसपासचे मित्रपरिवार त्या व्यवसायात पुढे असतील, मला माहित नाही, असू शकतात माझे. आणि मी कधीही ज्यांची नावं घेतली आहेत ते सगळे माझे मित्र आहेत. मी कधी टाळणार नाही. मी पळपुटा नाही. माझे मित्र आहेत ते, आणि माझे मित्र आहेत म्हणून त्यांना फ्रेम केलेलं हे पण मला माहिती आहे, मला त्रास देण्यासाठी. आता हे जे कोणी आहेत तुमचे दलाल, ते वारंवार जे सांगतायत की पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसेही वापरतायत आले आहेत. राकेश वाधवान, मला वाटतं नाव त्यांचं, राकेश वाधवान हे पीएमसी बँक घोटाळ्यातला एक असा आरोपी आहे. तो बिल्डर आहे मोठा, तो होता. बरंच काय काय सांगतात. आमचे सगळ्यांशी त्याचे संबंध आहेत आणि पीएमसी बँक घोटाळ्यातले पैसे आम्ही वापरतो आहोत. आता फार एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. राकेश वाधवानला त्या काळात कोण ओळखत नव्हतं? सगळेच ओळखत होते. राकेश वाधवानच्या खात्यातून बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी रुपये गेलेले आहेत पक्षनिधी म्हणून. बीजेपीच्या अकाउंटला 20 कोटी ऑफिशियली गेले आहेत राकेश वाधवानचं, हे सगळ्यांना माहिती आहे. पण आता हे जे महाशय बोलतात आमच्यावर कि राकेश वाधवान, पीएमसी बँक घोटाळा, भ्रष्टाचार, ईडी वाले सुनो, अगर ईडी वाले कहा सुनते होगे आज मेरी बात उनको सुननी पड़ेगी आज. ईडी और सीबीआई, ईओडब्ल्यू, प्रधानमंत्री और गृह मंत्री आज मेरा ये जो स्पीच है वहां बैठकर सुन रहे, मुझे मालूम है. ये जो है अभी किरीट सोमय्या ना, क्या उसका नाम, हाँ, वो बोलता है कि राकेश वाधवान एक भयंकर मानुस है, उसने भ्रष्टाचार किया है, पीएमसी बैंक घोटाला किया है, लोगों का पैसा डुबाया है. अब मैं पूछना चाहता हूं भाई, ये निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? निकॉन इंफ्रा कंस्ट्रक्शन कंपनी किसकी है? ये कंपनी किरीट सोमय्या की है, उसका फैमिली की है, नील किरीट सोमय्या की है, और वो राकेश वाधवान का पार्टनर है. निकॉन इन्फ्रासाठी पीएमसी बँक घोटाळ्यातल्या पैशाची गुंतवणूक करून हजारो कोटी रुपयाचा प्रकल्प त्याने मौजे गोखिवरे तालुका वसईत उभारलेला आहे. हे मी पुराव्यासह सांगतोय. पीएमसी बँक घोटाळ्याचा मास्टर माइंड एचडीआयएलचा राकेश वाधवानशी यांचा थेट आर्थिक संबंध आहे. पीएमसी बँक घोटाळ्यातल्या प्रकरणात ब्लॅकमेल केलं यांनी आणि वाधवानकडून कोट्यावधी रुपयाची जमीन यांनी आपला एक
फ्रंटमॅन आहे लाडाने म्हणून, त्याच्या नावावर घेतली. आणि प्लस कॅश पण घेतली आहे. ही कॅश 80 ते 100 कोटीच्या घरात पीएमसी बँक घोटाळ्यात ब्लॅकमेल करून आणि जमीन घेतली आपल्या फ्रंटमॅन लाडानी. त्याचं नाव सांगतो मी तुम्हाला पूर्ण. लाडाणीच्या नावावर त्यांनी ती घेतलेली आहे जमीन पूर्ण. वसई आणि गोखिवरे वसई येथे ही 400 कोटी रुपयाची जमीन फक्त 4.5 कोटी रुपयाला घेतली. अशा 2 जमिनी त्याने घेतलेल्या आहेत. एक जमीन 7 कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर जी कंपनी आहे या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या निकॉन फेज 1 आणि निकॉन फेज 2 हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहेत. हा सगळा पीएमसी बँकेतला पैसा. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही. अनेक नियमांचं पायमल्ली केलेली आहे. राष्ट्रीय हरित लवादानं जर आता ऍक्शन घेतली तर त्याला 200 कोटी रुपयाचा दंड होईल. माझं आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री यांना आवाहन आहे, ताबडतोब यात लक्ष घाला आणि या प्रोजेक्टच्या संपूर्ण परवाने रद्द करा आधी. आणि ईओडब्ल्यूनं पीएमसी बँक घोटाळ्यामध्ये किरीट आणि नील सोमय्याला ताबडतोब अटक करा. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी किरीट सोमय्याच्या अनेक जवळच्या लोकांनी बँकेतून पैसे काढून घेतले. मी तुम्हाला नंतर ती यादी देणार आहे. म्हणजे याला घोटाळा होतोय माहिती आहे. मुळात पीएमसी बँक घोटाळ्यातल्या या माणसानं किरीट सोमय्याच्या माणसाला जमीन का विकली 2015 साली? तेव्हा घोटाळा सुरू होता ना. हा भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारा माणूस स्वतः हा आम्हाला अक्कल शिकवतोय, आम्हाला ज्ञान देतोय. हे एक लक्षात घ्या. हे सगळं एका बाजूला भ्रष्टाचारावरती भजन करायचं, दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र लुटायचा, मुंबई लुटायची, आमच्यावरती आरोप करायचे मुंबई महानगरपालिकेपासून सर्वत्र आणि आपले भ्रष्टाचार लपवायचे. हा किरीट सोमय्या हा भारतीय जनता पक्षाचा सध्या मुंबईतला चेहरा आहे. लक्षात घ्या. हे जे आहे हा देवेंद्र रजनीकांत लधाने त्याचं नाव आहे. ही द फ्रंट मॅन ऑफ किरीट सोमय्या. आणि त्याने राकेश वाधवानशी व्यवहार केलेला आहे मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयाचा. ते सगळे पैसे पीएमसी बँक घोटाळ्यातले आहेत. ते सगळे पैसे ते व्यवहार हे त्या बँकेसंदर्भातलेच आहेत आणि पत्राचाळीतल्या संदर्भातले पैसे सुद्धा याच्यामध्ये गेलेले आहेत. याची संपूर्ण चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. यांचं माझं बोलणं झालेलं आहे. हे फक्त मी 5% सांगितलं आहे कारण बाकी सगळे पेपर्स आज जातील. दुसरी गंमत तुम्हाला सांगतो. पीएमसी बँक घोटाळ्याचा तपास ईडी करत आहे. हे सगळे कागद ईडीकडे मी 3 वेळा पाठवलेले आहेत. हे सगळे पेपर्स ऑल डॉक्युमेंट्स भ्रष्टाचाराच्या या किरीट सोमय्याच्या गेल्या 3 महिन्यामध्ये मी किमान 3 वेळा ईडी कार्यालयात पाठवलेले आहेत. तुम्ही 1 गुंठे 2 गुंठेवाल्यांना बोलवता आणि मी बघितलंय हा किरीट सोमय्या आतमध्ये बसून ईडीच्या कार्यालयामध्ये दही आणि खिचडी खात असतो रोज. हा त्याच्या बापाचं राज्य आहे का इथे? तुम्ही आमच्या मराठी लोकांना बोलवणार, तुम्ही आमच्या मंत्र्यांना बोलवणार, तुम्ही आमच्या आमदार खासदारांना बोलवणार. और ये जो लोग हैं ईडी का करप्शन इस हद तक है कि ये सब लोग ईडी के वसूली एजेंट बन गए हैं. और मैं ये बहुत दावे के साथ कहता हूं. अब और एक मैं आपको बहुत इंटरेस्टिंग और मजे की बात बताने का. ये बात अब तक ये कहानी पूरी नहीं हुई है, ये ट्रेलर है. आने वाले समय में कुछ वीडियो, कुछ क्लिप्स और डॉक्यूमेंट्स लेकर मैं सामने आ जाऊंगा. मैं देखता हूं कौन क्या करता है. आप दिल्ली में कुछ लोग गए, दिल्ली में जाओ, नहीं तो जो बाइडेन के पास जाओ, मुझे कोई फर्क नहीं पड़ता है. मैं शिवसैनिक हूं.
मेरी जिंदगी संघर्ष में गई है, लड़ाई में गई है। बाला साहेब ठाकरे जी का मुझे हमेशा आशीर्वाद मिला है हम सबको। हम हारने वाले नहीं है। जय हिंद, जय महाराष्ट्र।